हां, नमस्कार. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रांतामध्ये आहे ना, भाषा वेगळी असते. प्रत्येक राज्यामध्ये. महाराष्ट्र असून दे, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तर सगळ्याकडे भाषा थोडीशी वेगळी आहे. प्रत्येक प्रांत आणि ज्या प्रांताला ज्या राज्याची बॉर्डर आहे, तिथे थोडेसे शब्द मिक्स होतात. आता बेंगळुरूमध्ये भाषा थोडी कन्नड वेगळी आहे, बेळगावला वेगळी आहे, बिदरला गेलं तर वेगळी आहे, उडुपीला वेगळी आहे. तर बेंगळुरूला थोडेसे शब्द वेगळे आहेत त्यांचे. आपण जसे लिहितो ना, तसे ते बोलतात बेंगळुरूला. पण तसंच धारवाड साईडला, बेळगाव साईडला, नॉर्थ कर्नाटकाला तसे नाही बोलत. थोडी त्यांची अजून इझी आहे भाषा. त्यांची इझी आहे. बेंगळुरूची थोडीशी लय वेगळी आहे. तर आपण जे शिकतोय ते मी दोन्ही शब्द देतो. कुळीत कोळतेने, कुतकोतीनी, खेड्यात गेलं तर कुंदरतिनी. हे सगळं मी एक ह्याच्या आधी मी हे सगळं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये. पण हे नवीन सिरीजला परत सांगतो, की प्रत्येक आपण जे शिकतोय त्याच्यामध्ये मी हे पण शब्द घेतो आणि जे बोली आहेत, जे सोपे पडतील ते पण घेतो. कुळीत कोळी त्यापेक्षा कूड हे सोपं पडेल आपल्याला शिकायला. खरा शब्द आहे कुळीत कोळी म्हणून पुस्तकात लिहिणारा. कुतकोळी असं आहे. त्यामुळे असे जे शब्द आहेत ना, जे आपण सोपे तेच वापरूया. आपल्याला जरुरीपुरता बोलायला शिकायची भाषा. कर्नाटकमध्ये गेलं तर अडलं नाही पाहिजे. कुठे बस स्टँडला गेलं, हॉटेलमध्ये गेलं, कोणाच्या घरी गेलं तर अडलं नाही पाहिजे. म्हणून तेवढंच आपण शिकतोय. ते एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि तरी पण मी द्यायचा प्रयत्न करतो. जे म्हणजे पुस्तकी शब्द ते पण देतो, पण बोलायची पद्धत, शब्द, बोलीभाषा वेगळी, लिहायची थोडीशी वेगळी असते. ते मी दोन्ही देतो मी. तर हेच सांगायचा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश होता. तर सगळ्यांनी ते लक्षात घ्यावं आणि धन्यवाद.